नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा 2027. कुंभमेळा होणार, पण यावेळी नाशिक किती बदलणार? नमस्कार मित्रांनो, 2027 मध्ये नाशिकमध्ये पुन्हा एकदा देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येणार आहेत. साधू, संत, आखाडे, महंत आणि देश विदेशातून येणारे भाविक सगळ्यांचं लक्ष असेल नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे, कारण 2027 मध्ये होणार आहे सिंहस्थ कुंभमेळा. पण या वेळेचा कुंभमेळा फक्त धार्मिक सोहळा नाही, कारण या कुंभाच्या निमित्ताने नाशिकमध्ये रस्ते, घाट, पाणी, सांडपाणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता आणि पर्यटन या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची तयारी सुरू आहे. म्हणून आजचा प्रश्न असा आहे, 2027चा कुंभमेळा संपल्यानंतर नाशिक पूर्वीसारखं राहणार आहे का, की हा कुंभमेळा नाशिकच्या पुढच्या अनेक वर्षांच्या विकासाचा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक कुंभ 2027 मध्ये नेमकं काय बदलतंय. सर्वप्रथम नाशिक आणि त्र्यंबकेश्वर यांचं कुंभमेळ्यातील महत्व समजून घेऊया. नाशिकमधील गोदावरी नदी, रामकुंड, पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर या सर्व ठिकाणी सिंहस्थ परंपरेत मोठं धार्मिक महत्व आहे. कुंभमेळ्याच्या काळात या भागात असंख्य भाविक स्नानासाठी, दर्शनासाठी आणि धार्मिक विधींसाठी येतात. त्यामुळे कुंभमेळा म्हणजे फक्त धार्मिक आयोजन नाही, तो नाशिकच्या प्रशासनासाठी एक प्रचंड मोठी परीक्षा असते. आता यावेळी सर्वात महत्वाचा बदल कोणता आहे, तर कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण. महाराष्ट्र सरकारने नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अथॉरिटी म्हणजेच NTKMA स्थापन केला आहे आणि सिंहस्थ कुंभमेळा ऍक्ट 2025 अंतर्गत या प्राधिकरणाला कुंभमेळ्याचं नियोजन, कामाचं व्यवस्थापन, बजेट आणि दीर्घकालीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स याच्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. म्हणजे कुंभमेळा संपला आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर संपलं असं यावेळी अपेक्षित नाही. उलट कुंभमेळ्यासाठी उभारलेली व्यवस्था कुंभानंतरही नाशिकच्या उपयोगी पडावी, हा मोठा विचार आहे. आता येऊया घाटांकडे. कुंभमेळ्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच नदीवरील स्नान. त्यासाठी नाशिकमध्ये 10 नवीन घाट बांधण्याचे बांधकाम सुरू आहे आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आणखी 2 घाटांची योजना आहे. म्हणजे एकूण 12 नवीन घाट. पण हे फक्त घाट नाहीत, या घाटांमध्ये पोलीस चौक्या आहेत, वॉच टॉवर्स आहेत, चेंजिंग फॅसिलिटी, स्वच्छता व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा आहेत. या सगळ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे, कारण लाखो लोक एकाच वेळी नदीकाठी आले तर फक्त घाट सुंदर असणं पुरेसं नाही, गर्दी सुरक्षितपणे कशी हलवायची हे त्याहूनही महत्वाचं आहे. पण या संपूर्ण कुंभमेळ्याचा सगळ्यात संवेदनशील मुद्दा आहे गोदावरी. कारण ज्या गोदावरीच्या पाण्यात भाविक स्नान करणार आहेत ती नदी स्वच्छ असणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि नाशिकमध्ये गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न नवा नाही. म्हणून नाशिक महापालिका सुमारे 1600 कोटी रुपयांच्या सांडपाणी व्यवस्थेतील मोठ्या सुधारणा करण्याच्या दिशेने काम करत आहे. 4 मोठे स्वेज ट्रीटमेंट प्लांट्स म्हणजेच STP उभारण्याची योजना आहे. यामागचा उद्देश सांडपाण्याचं योग्य शुद्धीकरण करून गोदावरीमध्ये जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारणं हा आहे. आणि इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे, कुंभमेळ्यासाठी नवीन घाट बांधणं दिसतं, रस्ते दिसतात, सुशोभीकरण, गोदावरीची स्वच्छता, ही संपूर्ण प्रक्रिया खरी कसोटी असेल. कारण कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविकांना भव्य घाट दिसतील, पण त्यांना नदीचं पाणी दिसणार आहे. आता त्र्यंबकेश्वरकडे वळूयात. इथे पाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी वॉटर ग्रिड तयार करण्याची योजना आहे. पाण्याचा साठा, पाण्याची प्रक्रिया आणि विविध भागांमध्ये त्याचं वितरण यासाठी एक जोडलेली व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या व्यवस्थेचा कुंभमेळ्यात उपयोग होईलच, पण त्यानंतरही त्र्यंबकेश्वरच्या पाणी व्यवस्थेला याचा फायदा होऊ शकतो. म्हणून कुंभ हा फक्त कार्यक्रम नसून इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची डेडलाईन म्हणून पाहता येतो. आता नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो लोकांचं काय?
सगळ्यात मोठं आव्हान आहे वाहतूक. कल्पना करा, नाशिकच्या रस्त्यांवर एकाच वेळी लाखो भाविक बस, कार, रिक्षा, टॅक्सी, दुचाकी आणि स्थानिक नागरिक असतील. जर नियोजन योग्य नसलं तर संपूर्ण शहर वाहतूक कोंडीत अडकू शकतो. म्हणून रस्ते, ब्रिजेस, कनेक्टिंग रोड्स, पार्किंग आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट यावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. नाशिक शहरातील 70 महत्वाच्या ट्रॅफिक जंक्शन सुरक्षित करण्याच्या दिशेनेही काम केलं जात आहे. यामध्ये पॅनिक सेफ्टी, ट्रॅफिक फ्लो आणि अपघाताचा धोका कमी करणं यावर भर दिला आहे. म्हणजेच कुंभासाठी फक्त मोठे रस्ते बांधायचे नाहीत, तर लोकांची हालचाल अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध कशी होईल याचाही विचार केला जात आहे. आणि या सगळ्यांमध्ये टेक्नॉलॉजीचाही वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सीसीटीव्ही, डिजिटल मॉनिटरिंग, क्राउड मॅनेजमेंट आणि डिजिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स यावर भर दिला जात आहे. कुंभासाठी वेब पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन्स तयार करण्याची योजना आहे. यामुळे भाविकांना घाट कुठे आहेत, पार्किंग कुठे आहे, वाहतूक कोणत्या मार्गाने आहे, आपत्कालीन सुविधा कुठे आहेत अशी माहिती मोबाईलद्वारे सहज मिळू शकेल. पण कुंभमेळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा. इतक्या मोठ्या गर्दीमध्ये एक छोटीशी चूक मोठ्या दुर्घटनेत बदलू शकते. म्हणूनच घाटांवर पोलीस चौक्या, वॉच टॉवर्स, सीसीटीव्ही, क्राउड मॉनिटरिंग आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स यांची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता आरोग्य व्यवस्था. लाखो लोक एकाच ठिकाणी काही दिवस किंवा काही आठवडे जमणार असतील तर आरोग्य यंत्रणेवरही त्याचा मोठा ताण येणार आहे. अपघात, उष्माघात, पावसाशी संबंधित आजार, अन्नातून होणारे आजार आणि संसर्गजन्य आजार यासाठी तातडीची वैद्यकीय व्यवस्था तयार ठेवावी लागेल. त्र्यंबकेश्वर मधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा यासाठीही कामं प्रस्तावित आहेतच. आता एक असा मुद्दा जो अनेकदा चर्चेत कमी येतो तो म्हणजे कचरा. लाखो लोक आले तर अन्नाचा कचरा, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पूजेचे साहित्य आणि इतर प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण तर होणारच आहे. हा कचरा जर योग्य पद्धतीने व्यवस्थापित झाला नाही तर कुंभमेळ्याचा आणि नदी आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि पाणी पुरवठा यासाठीही मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्ट्सवर काम केलं जात आहे. आता नाशिक म्हणजे फक्त आधुनिक शहर नाही. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची एक हजारो वर्षाची धार्मिक आणि ऐतिहासिक ओळख आहे. म्हणून यावेळी फक्त रस्ते आणि पूल नाही तर हेरिटेज कन्व्हेन्शन्स वरही भर दिला जात आहे. मंदिरं, कुंड आणि महत्वाच्या धार्मिक स्थळांचा संवर्धन आणि रिस्टोरेशन यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरी पर्वत, छोटी परिक्रमा, मोठी परिक्रमा आणि अंजनेरी नॅशनल टुरिझम या भागांचाही विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे कुंभमेळा फक्त काही दिवसांचा धार्मिक सोहळा न राहता नाशिक त्र्यंबकेश्वरला एक मोठं धार्मिक आणि पर्यटन सर्कल बनवण्याची ही संधी आहे. पण कुंभमेळ्याची आणखी एक महत्वाची बाजू आहे ती म्हणजे साधू आणि आखाडे. देशभरातून मोठ्या संख्येने साधू, महंत आणि आखाडे त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहेत. त्यांच्यासाठी साधुग्राम हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेने साधुग्रामचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याची मागणी केली आहे. यातून यावेळी अपेक्षित असलेल्या गर्दीचा अंदाज येतो. आता इथपर्यंत आपण बदलांची चर्चा केली, पण एक प्रश्न विचारायलाच हवा. ही सगळी कामं वेळेत पूर्ण होतील का? कारण कुंभमेळ्याची तारीख पुढे ढकलता येत नाही. भाविक येणारच, स्नानाचे दिवसही येणारच. म्हणून काम वेळेत पूर्ण करणं ही प्रशासनाची सर्वात मोठी परीक्षा आहे. काही प्रकल्पांमध्ये विलंबांबाबत अहवालही समोर आलेला आहे. काही कामांसाठी मार्च 2027 ही डेडलाईन ठेवण्यात आलेली आहे. म्हणूनच आता फक्त घोषणा पुरेशा नाहीत. कामाची गुणवत्ता, वेग आणि वेळेत पूर्णता या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि इथेच 2027च्या कुंभमेळ्याचा खरा प्रश्न आहे. कुंभमेळा संपल्यानंतरही काय उरेल? जर नवीन घाट उभे राहिले तर ते नाशिकच्या पुढच्या पिढ्यांसाठी वापरले जातील का? जर एसटीपी तयार झाले तर गोदावरी कायम स्वच्छ राहील का?
जर नवीन रस्ते झाले तर कुंभानंतरही सामान्य माणसांसाठी ते वाहतुकीसाठी सुधारेल का? जर वॉटर ग्रीड तयार झाली तर त्र्यंबकेश्वरला कायमस्वरूपी पाण्याचा फायदा होईल का? हेरिटेज प्रोजेक्ट झाले तर नाशिकची ऐतिहासिक ओळख पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल का? म्हणून माझ्या मते 2027चा हा कुंभमेळा नाशिकसाठी फक्त धार्मिक उत्सव नाही, तो एक स्ट्रेस टेस्ट आहे. शहर किती मोठी गर्दी हाताळू शकतं, प्रशासन किती वेगानं काम करू शकतं, नदी किती स्वच्छ ठेवता येते, वाहतूक किती व्यवस्थित करता येते आणि सर्वात महत्त्वाचं, कुंभासाठी खर्च केलेला पैसा कुंभानंतर नाशिकच्या नागरिकांच्या किती उपयोगी पडतो याची परीक्षा आहे. नाशिकचा कुंभ हजारो वर्षांची परंपरा घेऊन येतो, पण 2027चा कुंभ आधुनिक टेक्नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस यांच्या काळात होणार आहे. म्हणून हा कुंभ परंपरा आणि आधुनिक विकास यांच्या संगमाचा कुंभ आहे. आणि शेवटी फक्त एकच प्रश्न, 2027चा सिंहस्थ कुंभमेळा संपल्यानंतर नाशिकच्या लोकांना काय मिळणार? फक्त एक मोठी समस्या, ही एक मोठी आठवण, ही एक चांगलं शहर, स्वच्छ गोदावरी, चांगले रस्ते, बेहतर वाहतूक, चांगलं पाणी व्यवस्था आणि एक मजबूत पर्यटन व्यवस्था. मित्रांनो, अशाच वैविध्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.